तो सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। सोलापुरात शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यांचं मंदिर हे अतिशय देखणं आहे। सिद्धरामेश्वर महाराज यांच्या मंदिराचं प्रतिबिंब जे आहे ते तलावाच्या पाण्यात उमटताना पाहायला मिळतं आणि आकर्षक अशी विद्युत रोषणाई सोलापूरकरांची नवीन वर्षाची पहाट ही अगदी आल्हाददायी अशा वातावरणामध्ये पार पडताना पाहायला मिळते आणि याचाच आता आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारी यांनी। नवीन वर्षाचा आजचा पहिला दिवस आहे आणि आपण थांबलेलो आहोत सोलापूरचं ग्रामदैवत असलेलं श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये। जर तुम्ही प्रांगणामध्ये पाहिलं तर मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। येणाऱ्या काही दिवसात शिवयोगी सिद्धरामेश्वरांची जी मकर संक्रांतीची जी नंदीध्वज यात्रा असते त्याच यात्रेच्या पार्श्वभूमीवरती ही आकर्षक जी आहे ती विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। जर देशभरामध्ये जर अनेक मंदिरं जर पाहिली तर त्यामध्ये अमृतसरचं जे सुवर्ण मंदिर आहे अगदी त्याच धर्तीवरती अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचं जसं प्रतिबिंब आसपासच्या तलावात पडतं अगदी त्याच पद्धतीचं जे प्रतिबिंब जे दिसत आहे ते शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या मंदिराचं जे आहे ते दिसत आहे। आकर्षक अशी जी आहे ती विद्युत रोषणाईनं जे आहेत जे पर्यटक आहेत जे भाविक आहेत त्यांचं लक्ष एकंदरीत खेचून घेतलं जात आहे। जर सोलापूरचा विचार करायचा झाला तर सोलापूरच्या आसपास असलेल्या अक्कलकोटमधून दक्षिण काशी म्हणवणाऱ्या पंढरपूरमधून तुळजापूरमधून भाविक जे आहेत ते सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी खास करून येतात आणि ह्या भाविकांसाठी नवीन वर्षात एकंदरीत ही पर्वणीच म्हणावी लागेल। आणि असं जे डोळ्याचं पारणं फेडणारे जे दृश्य आहे ते शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरातलं आहे। मंदिराच्या विविध रंगांच्या छटा टिपणाऱ्या व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर।